चला मित्रांनो, पृथ्वीची सामान्य माहिती घेतल्यानंतर आता पुढचा मुद्दा येतो पृथ्वीची संबंधित संकल्पना। आता पृथ्वीची संबंधित ज्या संकल्पना आहेत त्या एवढ्या संकल्पना आहेत। यातली ही सामान्य माहिती आपण घेतलेली आहे। यामध्ये मग आता पहिली संकल्पना ध्रुव येत असते। ध्रुव म्हणजेच पोलार, नंतर अक्ष म्हणजेच ॲक्सिस, विषुववृत्त, इक्वेटोर, अक्षवृत्त, लॅटिट्यूड, रेखावृत्त म्हणजे लॉन्गिट्यूड, परिवलंगती म्हणजे रोटेशन स्पीड, आणि परिभ्रमणगती म्हणजे रिव्होल्यूशन स्पीड। आता एवढ्या संकल्पना आपल्याला यामधल्या लक्षात घ्यायच्या आहे। एवढ्या संकल्पना क्लिअर झाल्या की त्यानंतर मग तुम्हाला पृथ्वीशी संबंधित जे काही मुद्दे आहेत, जे काही प्रश्न आलेले आहेत, एवढ्या मुद्द्याभोवतीच प्रश्न या ठिकाणी येतात आणि एवढ्या मुद्द्याभोवतीच आपण तयारीची गरज आहे। मग आता एक 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 मुद्दा आपण बघत चालू। पहिली संकल्पना येते ध्रुवाची। मग आता ही ध्रुवाची संकल्पना काय आहे ते लक्षात घेतलं पाहिजे आपण। हे बघा, ही आपली पृथ्वी, पृथ्वीवरती या ठिकाणी आणि या ठिकाणी जे स्थिर बिंदू आहे, या स्थिर बिंदूला आपण नाव दिलेले ध्रुव। तर ध्रुव नाव का पडतं त्या पाठीमागच्या घटना समजून घ्यायच्या। हे बघा, पृथ्वी जी आहे पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते। अशा पद्धतीने पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते आणि पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असताना सर्वात जास्त गती असते विषुववृत्तावर, ठीक आहे। आणि जसजसं तुम्ही विषुववृत्तापासून उत्तर ध्रुवाकडे किंवा दक्षिण ध्रुवाकडे जसं जसं जाणार तसं ही गती कमी व्हायला लागते। आणि गती जशी कमी व्हायला लागते तसं हा भाग जो आहे या ठिकाणी सर्वात कमी गती असते, या ठिकाणी। तर अशा पद्धतीने पृथ्वी स्वतःभोवती फिरत असताना पृथ्वीवरचे खंड आणि महासागर सुद्धा पृथ्वीसोबत फिरत असतात। पण पृथ्वीवरील दोन ठिकाणे बिंदूच्या स्वरूपात स्थिर आहे। त्यापैकी एक बिंदू या ठिकाणी आहे, एक बिंदू या ठिकाणी। या स्थिर बिंदूला आपण नाव दिलं ध्रुव। मग आता या स्थिर बिंदूला ध्रुव असंच नाव का पडलं त्या पाठीमागच्या घटना समजून घेतल्या पाहिजेत। उत्तर ध्रुवाच्या उत्तरेकडे वरती आकाशामध्ये असा सप्तर्षी तारा आहे, म्हणजे अशा पद्धतीनं 7 ताऱ्याचा समुच्चय येतो। असे 7 तारे येत असतात बघा, ठीक आहे। आता हे जे 7 तारे, या ताऱ्यापैकी एका ताऱ्याचं नाव आहे ध्रुव आणि बाकीची 6 तारे त्या ध्रुव नावाच्या ताऱ्याभोवती फिरत असतात। म्हणजे या 7 ताऱ्यापैकी हा ध्रुव नावाचा तारा स्टेबल आहे, स्थिर आहे, आणि बाकीचे 6 तारे त्या ताऱ्याभोवती फिरत असतात। आणि या स्थिर ध्रुव ताऱ्याच्या समोरासमोर पृथ्वीवरचा हा स्थिर बिंदू आहे आणि म्हणून त्या ध्रुव ताऱ्यावरून या स्थिर बिंदूला आपण नाव ठेवलं ध्रुव। मग अशा प्रकारचा स्थिर बिंदू फक्त याच बाजूला नाही, या बाजूला पण आहे। मग उत्तरेकडचा स्थिर बिंदू हा असल्यामुळे याला नाव पडलं आपलं उत्तर ध्रुव आणि दक्षिणेकडच्या स्थिर बिंदूला आपण नाव ठेवलं दक्षिण ध्रुव। तर थोडक्यात हे ध्रुव ताऱ्यापासून नाव ठेवलेले। ध्रुव तारा स्थिर आहे आणि पृथ्वीवरचा हा बिंदू सुद्धा बाकीच्या गोष्टीच्या तुलनेत स्थिर आहे, म्हणजे बाकीच्या पृथ्वीच्या तुलनेमध्ये स्थिर बिंदू येतो। आणि मग या ध्रुव ताऱ्यापासून मग उत्तर ध्रुव आणि दक्षिणेकडच्या स्थिर बिंदूला दक्षिण ध्रुव असं नाव देण्यात आलेले। तर अशा पद्धतीनं ही ध्रुवाची संकल्पना आहे। म्हणून अगोदरच्या कालखंडातले लोक जहाजाने प्रवास करताना या ठिकाणी दिशा रात्रीच्या वेळेस समजणं अवघड जायचे। मग अशा वेळेस ते ध्रुव ताऱ्याकडे बघायचे। त्यांना माहिती बाकीचे तारे त्यांच्या जागा बदलतात, त्यामुळे साहजिकच ध्रुव तारा त्याची जागा बदलत नाही। म्हणून उत्तरेकडचं ध्रुव तारा बघून या ठिकाणी आपण आपलं समजून घ्यायचं कारण ही उत्तर दिशा आहे। म्हणजे मग बाकीच्या दिशा आपण आपल्या त्याच्या अपोजिटची दक्षिण आहे, उजव्या बाजूची पूर्व आहे, डाव्या बाजूची पश्चिम आहे, असं आपण आपलं समजून घ्यायचं। दिवसा काही समस्या जास्त यायच्या नाही, पण रात्रीच्या वेळेस या समस्या जास्तीत जास्त राहायच्या। आणि रात्रीच्या वेळेस मग दिशादर्शक म्हणून ध्रुव तारा या ठिकाणी काम करत होता। तर त्यामुळे अगोदरच्या लोकांची ती समस्या सोल्युशन झालेली होती। आधुनिक कालखंडात जर आपण बघितलं तर आधुनिक कालखंडामध्ये आता दिशादर्शक नावाचं आपलं होका यंत्र चाललेलं आहे आणि दिशादर्शक नेहमी उत्तर दिशेत दाखवत असतं। त्या पाठीमागचं प्रमुख कारण म्हणजे दिशादर्शक जे काही होका यंत्र आहे त्याच्यामध्ये लोहचुंबकीय तत्व आहे आणि उत्तर ध्रुवावरती लोहकांत नावाचा खडक आहे, त्याच्यामध्ये सुद्धा चुंबकीय तत्व आहे। त्यामुळे दिशादर्शक बरोबर त्या
चुंबकाकडे आकर्षिले जाते जे उत्तर ध्रुवावर आहे आणि ऑटोमॅटिकली मग ते यंत्र या ठिकाणी उत्तर दिशा दाखवण्याचा प्रयत्न करतोय बघा. आणि म्हणून कुठलाही नकाशा बघा अशा पद्धतीनेच नकाशा ज्या दिशेनं उत्तर आहे तो दिशा दाखवताना दिसेल आपल्याला. तर या पाठीमागचं प्रमुख कारण म्हणजे होका यंत्र सुद्धा दिशा उत्तरच दाखवत असते, बाकीचे दिशा दाखवत नसते आणि त्यावरूनच मग या ठिकाणी आपल्याला दिशाचं ज्ञान होऊन जात असतं. तर अशा पद्धतीनं ही ध्रुवाची संकल्पना लक्षात घ्यायची. पृथ्वी स्वतःभोवती फिरत असताना पृथ्वीवरील दोन ठिकाणे बिंदूच्या स्वरूपात एकाच ठिकाणी स्थिर असतात. या स्थिर बिंदूला म्हणायचं ध्रुव. मग अशा पद्धतीनं दोन स्थिर बिंदू आहे, एक उत्तरेकडे ज्याला उत्तर ध्रुव किंवा नॉर्थ पोल म्हणतो आपण आणि दक्षिणेकडच्या स्थिर बिंदूला दक्षिण ध्रुव किंवा दक्षिण पोल किंवा साऊथ पोल म्हणत असतो. तर अशा पद्धतीनं पृथ्वीवरचे हे स्थिर बिंदू आहे यांना म्हणायचं ध्रुव. आता पुढची संकल्पना येते पृथ्वीचा आस. ठीक आहे, म्हणजे ॲक्सिस ऑफ दी अर्थ. तर आस म्हणजे नेमके काय आता ते लक्षात घ्या. हे बघा, ही जी दोन ध्रुव आहे या दोन्ही ध्रुवांना बरोबर इथून सुई टोचायची आणि अशा पद्धतीने उत्तर ध्रुवातून सुई टोचली दक्षिण ध्रुवात येऊन मिळाली की दोन्ही ध्रुवांना पृथ्वीच्या अंतर्गत भागातून जोडणाऱ्या या सरळ काल्पनिक रेषेला म्हणायचं आस, अक्ष, ॲक्सिस. ठीक आहे, तर दोन्ही ध्रुवांना अंतर्गत भागातून जोडणाऱ्या सरळ काल्पनिक रेषा या सरळ काल्पनिक रेषेला म्हणायचं अक्ष किंवा आस. आता दोन्ही ध्रुवांना वरतून पण जोडलं जातं. वरतून जोडणारे जे बिंदू आहेत, ज्या रेषा आहेत त्यांना रेखावृत्त म्हणायचे. मग रेखावृत्त एकच नाही आहे, 360 रेखावृत्त आहेत. तर अशा पद्धतीने उत्तर ध्रुवातून दक्षिण ध्रुवांना जोडणारी सरळ काल्पनिक रेषा या काल्पनिक रेषेला म्हणायचं अक्ष किंवा आस. आणि या आसाभोवती या ठिकाणी ह्या जो आस आहे या आसाभोवती पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते. ठीक आहे, या आसाभोवती पृथ्वीला एका फेरीसाठी 24 तास लागत असतात. ठीक आहे, म्हणून या गतीलाच या ठिकाणी दैनिक गती, आसाभोवती फिरत असल्यामुळे अक्षीय गती आणि तिसरं नाव पडतं त्यालाच परिवलन गती. तर अशा पद्धतीनं परिवलन गतीचे हे जे पर्याय नाव आहेत ते हे लक्षात ठेवायचं. अक्षीय गती कारण आसाभोवती फिरते, दैनिक गती कारण एका फेरीसाठी 1 दिवस लागतो म्हणून दैनिक गती नाव पडतंय आणि परिवलन गती. तर अशा पद्धतीनं पृथ्वीचे स्वतःच्या आसाभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरण्याची गती त्या अर्थी नाव पडतं ते परिवलन गती. तर अशा पद्धतीनं आसाची ही संकल्पना आहे. या आसावरती आतापर्यंत वेगवेगळ्या परीक्षेला 2 ते 3 वेळेस प्रश्न येऊन गेलेले आहेत. एक वेळेस प्रश्न होता पृथ्वी स्वतःच्या टिंबटिंब भोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते. तर आसाभोवती, अक्षवृत्ताभोवती, रेखावृत्ताभोवती, विषुवृत्ताभोवती असे खाली पर्याय होते. तर आसाभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते. एक वेळेस प्रश्न होता पृथ्वीला स्वतःच्या आसाभोवती एका फेरीसाठी टिंबटिंब कालावधी लागतो. मग खाली पर्याय दिले 1 दिवस, 24 दिवस, 365 दिवस, 30 दिवस. तर त्याचं उत्तर होतं 1 दिवस किंवा 24 तास. ठीक आहे, आपण 24 तास म्हणतो, त्यांनी खाली तसं पर्याय दिले होते 1 दिवस, 24 दिवस, 30 दिवस असे. तर 1 दिवस लागत असतो. आणि एक वेळेस प्रश्न होता पृथ्वीचे स्वतःच्या आसाभोवती फिरण्याच्या गतीला कोणती गती म्हणतात. तर स्वतःच्या आसाभोवती फिरण्याच्या गतीला म्हणायचं परिवलन गती आणि परिवलन गती पर्याय नसेल तर म्हणायचं अक्षीय गती. अक्षीय गती पर्याय नसेल तर म्हणायचं मग दैनिक गती. कारण ह्या 3 नावांचा या ठिकाणी वापर केला जात असतो. तर अशा पद्धतीनं पृथ्वीचे स्वतःच्या आसाभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरण्याची गती यालाच म्हणायचं परिवलन, अक्षीय किंवा दैनिक गती. तर हे झालं अक्षाबद्दलची माहिती. मग आता पुढची संकल्पनाकडे जायचं आपल्याला. पुढची संकल्पना येते विषुववृत्त. मग आता विषुववृत्त म्हणजे काय, आता तो मुद्दा आपल्याला क्लिअर करून घ्यायचा आहे. हे बघा अगोदरच सांगितलेलं ही आपली पृथ्वी आहे. पृथ्वीवरती या ठिकाणी उत्तर ध्रुव येते, या ठिकाणी दक्षिण ध्रुव आहे, बरोबर आहे. आणि या दोन्ही ध्रुवापासून समान अंतरावर पूर्व पश्चिम दिशेनं जाणारी सरळ काल्पनिक वर्तुळाकार रेषा. सरळ आहे, काल्पनिक आहे, प्रत्यक्ष दिसणार नाही आणि वर्तुळाकार आहे कारण पृथ्वी गोलाकार आहे म्हणून ही रेषा पण गोलाकार किंवा वर्तुळाकार असणार आहे. तर अशा पद्धतीनं पृथ्वीचे 2 समान भाग तयार करणारे काल्पनिक वर्तुळाकार रेषा या काल्पनिक वर्तुळाकार रेषेला म्हणायचं विषुववृत्त. ठीक आहे, आता हे आडवं जातं याचा अर्थ अक्षवृत्त आहे. जे पृथ्वीवर पूर्व पश्चिम दिशेने जातात त्यांना अक्षवृत्त म्हणायचे आपण. जे दक्षिण उत्तर दिशेने जात असतात त्यांना रेखावृत्त म्हणायचे.
तर ही अक्षवृत्ताची आहे आणि अक्षवृत्तामध्ये सर्वाधिक लांबीचा अक्षवृत्त आहे, म्हणून याला क्रमांक दिला आपण 0° क्रमांकाचा अक्षवृत्त आणि सांकेतिक नाव दिलं विषुववृत्त. ठीक आहे, किंवा इंग्लिशमध्ये म्हणत असतो आपण यालाच इक्वेटोर. ठीक आहे. आता इक्वेटोर का म्हणता, कारण पृथ्वीचे 2 इक्वल भाग तयार केलेले आहेत, त्या अर्थी नाव पडतं ते इक्वेटोर. म्हणून या इक्वेटोरवरती जो एक देश आहे त्याला इक्वेडोर असं आपण म्हणतो असतो बघा. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी पृथ्वीची 2 समान भाग तयार करणारी काल्पनिक रेषा यालाच म्हणायचं विषुववृत्त किंवा बृहद्वृत्त, कारण सर्वात मोठं वृत्त हेच आहे. ठीक आहे. आणि या विषुववृत्ताची लांबी आपण अगोदरच बघितलेले विषुववृत्ती परीघमध्ये सांगितलेले 40,076 किलोमीटर लांबी येत असते आणि हे पूर्व पश्चिम दिशेनं जात असतात. या विषुववृत्तामुळे पृथ्वीचे जे 2 समान भाग तयार होतात त्यापैकी उत्तरेकडच्या भागाला, विषुववृत्ताच्या उत्तरेकडच्या भागाला म्हणायचं उत्तर गोलार्ध आणि विषुववृत्ताच्या दक्षिणेकडच्या भागाला म्हणायचं दक्षिण गोलार्ध. असे 2 भाग या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजेत. उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध असे 2 भाग या ठिकाणी पडतात. म्हणून मग नेहमी लक्षात ठेवायचं, विषुववृत्ताच्या उत्तरेकडे देश असेल तर समजून घ्यायचं उत्तर गोलार्धात आहे. भारत हा उत्तर गोलार्धात आहे. ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, दक्षिण अमेरिका हे दक्षिण गोलार्धात येतात. अंटार्क्टिका दक्षिण गोलार्धात येतो. आलं लक्षात. आर्क्टिक महासागर उत्तर गोलार्धात येतो. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण आता ज्या वेळेस नकाशा वाचन करायचं तर त्यावेळेस नेमके काय समजून घ्यायचं, तर या ठिकाणी हे मुद्दे समजून घेतले पाहिजेत. तर या पद्धतीनं हा एक मुद्दा या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे. आता पुढचा मुद्दा हा आहे की या विषुववृत्ताचं वैशिष्ट्य काय. या विषुववृत्ताचं वैशिष्ट्य म्हणजे पृथ्वीची सर्वात जास्त परिवलन गती जी आहे या विषुववृत्तावर असते आणि विषुववृत्तापासून तुम्ही जसजसं ध्रुवाकडे जाणार तसतसं गती कमी होत जाणार आहे. म्हणून सर्वात जास्त गती असलेला प्रदेश कुठला असेल ते विषुववृत्त आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पृथ्वीचे 2 समान भाग तयार करणारे काल्पनिक रेषा म्हणजेच विषुववृत्त आहे. ठीक आहे. हे दुसरं एक वैशिष्ट्य लक्षात ठेवायचं. तिसरं वैशिष्ट्य हे की पृथ्वीची सर्वात जास्त परिवलन गती आहे म्हणजे किती आहे, तर जवळपास 1669 किलोमीटर पर हवर इतकी गती या ठिकाणी येत असते. आता इतकीच येते कशावरून, कारण टोटल विषुववृत्ताचा परिघ येतो 40,076 आणि पृथ्वीला स्वतःभोवती एका फेरीसाठी लागतात 24 तास. मग 24 तासात जर 40,076 किलोमीटर अंतर पार करत असेल तर एका घंट्यात किती, तर एका घंट्यात हे पार करते 1669 किलोमीटर पर हवर. 1669 किलोमीटर प्रति तास इतक्या गतीनं तो पार केला जात असतो. ठीक आहे. त्याचबरोबर हेही लक्षात असू द्या की सूर्य जो आहे तो विषुववृत्ताच्या जवळपास असतो. उत्तरेकडे आखरे 23 पर्यंत जातो, दक्षिणेकडे ते 23.5 पर्यंत जात असतो. म्हणजे या पट्ट्यात सूर्याचं अस्तित्व आहे आणि या पट्ट्यात सूर्याचं अस्तित्व असल्यामुळे साहजिकच या पट्ट्यामध्ये तापमान जास्त आहे, लंबरूप किरणांची संख्या जास्त आहे, दिवसाचा कालावधी पण मोठा आहे, त्यामुळं इथं हीट जास्त असते, उष्णता जास्त असते. म्हणून पृथ्वीवरील सर्वाधिक तापमान असलेला प्रदेश कोणता आहे, तर प्रदेश म्हटलं की विषुववृत्तीय पट्टा आहे. ठिकाण म्हटलं तर मग जलालाबाद वगैरे अफगाणिस्तानमधलं आपण ठिकाण एक्झॅक्टली सांगू शकतो. ठीक आहे. पण प्रदेश विचारला तर हा पट्टा लक्षात घ्यायचा. जवळपास सरासरी 27 डिग्री टेम्परेचर या ठिकाणी वर्षाचं असतं. सरासरी म्हणजे त्याचे 1-2 आपलं डिग्री सेंटीग्रेड मागं पुढे होते बघा. त्याच्यानंतर सर्वात जास्त पावसाचा पट्टा पण हाच असतो. मात्र सर्वात जास्त पाऊस कशामुळे असतो, या पट्ट्यामध्ये पाण्याचं बाष्पीभवन जास्त होत असतं आणि पाण्याचं बाष्पीभवन जास्त होत असल्यामुळं निर्माण झालेली वाफ वरती जाते. वरती जाताना हवेचं तापमान कमी होत जातं. आपल्याला माहिती आहे समुद्र पातळीपासून आपण जसं उंच जातो तसं 160 डिग्रीला आपलं 160 मीटरला 1 डिग्रीना टेम्परेचर घटतं आणि वरती मग असेच 1-1.5 किलोमीटरवरती हवा गेली की तापमान मग या ठिकाणी खूप कमी होऊन जातं. तापमान कमी झाल्याचा परिणाम काय होतो, या भागातलं जे बाष्प आहे ते बाष्पाचं रूपांतर ढगात व्हायला लागते, ते बाष्प संपृक्त हवा बनायला लागते, कंडेन्सेशन म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं सांद्रीभवन ज्या वेळेस हवेचं व्हायला लागतं त्यावेळेस ढगात रूपांतर होतं आणि तिथं आणखीन जास्त बाष्प जमा झालं की त्या ढगातले जे कण आहेत त्या कणाचा आकार वाढून जातो आणि ज्या वेळेस त्या कणाचा आकार 0.5 mm पेक्षा जास्त होतो तेवढ्या आकाराचे धुलीकण हवेत तरंगू शकत नाही, बाष्प हवेत तरंगू शकत नाही, ते खाली येऊन पडतात, त्याला आपण पावसाचा थेंब म्हणतो. आणि असे अब्जावधी कण येऊन पडले की त्याला आपण पाऊस म्हणत असतो. तर अशा पद्धतीनं या पट्ट्यामध्ये रोज दुपारी 2 ते 4च्या दरम्यान पाऊस पडत असतो. जास्तीत जास्त पाऊस पडत असल्यामुळे साहजिकच या पट्ट्यामध्ये तांबड्या रंगाची माती येत असते, तांबड्या रंगाची माती निर्माण होत असते. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं पाण्याची वाफ होऊन वरती जाणे, ढग तयार होऊन त्या ठिकाणी पाऊस कोसळणे या घटनेला म्हणायचं आरोह पर्जन्य.
किंवा अभिसरण पर्जन्य. पावसाचे जे काही 3 प्रकार आहेत त्यातला हा पहिला प्रकार लक्षात घेतला पाहिजे. ठीक आहे. अभिसरण पर्जन्य, आरोह पर्जन्य. दुसरा प्रकार येतो प्रतिरोध, म्हणजे डोंगर रांगेला वाऱ्यावाड्याला जाऊन पाऊस पडणे. आणि तिसरा प्रकार येतो आवर्तीय पाऊस, म्हणजे सायक्लॉनिक रेनफॉल, म्हणजे चक्रीवादळापासून पडणारा पाऊस असतो. ठीक आहे. यालाच म्हणायचं कॉन्व्हेशनल रेनफॉल. ठीक आहे. मग आता कॉन्व्हेशनल रेनफॉल कुठं पडतो किंवा अभिसरण पर्जन्य म्हणजेच काय, पाण्याची वाफ होणे, वरती जाणे, ढग तयार होऊन त्या ठिकाणी पाऊस कोसळणे. तर याला म्हणायचं कॉन्व्हेशनल रेनफॉल किंवा अभिसरण पर्जन्य किंवा आरोह पर्जन्य. ज्या ज्या ठिकाणी उष्णतामान जास्त आहे त्या त्या ठिकाणी महासागराचं बाष्पीभवन जास्त होत असतं आणि सर्वात जास्त तापमान बाष्पीभवन होईल इथपर्यंत याच पट्ट्यामध्ये. म्हणून या पट्ट्यामध्ये रोज दुपारी 2 ते 4च्या दरम्यान पाऊस पडत असतो. आणि रोज दुपारी 2 ते 4च्या हिशोबाने जर वर्षभराची सरासरी काढली तर 250 ते 300 सेंटीमीटर या ठिकाणी पाऊस पडत असतो. मग अशा पद्धतीने इथल्या जमीन ओल्या राहतात. नंबर 1, इथल्या जमिनीमधील सेंद्रिय पदार्थ सगळे वाहून जातात रोजच्या पावसामुळं. मातीमध्ये लोखंडाचे कण थांबतात फक्त जड असल्यामुळे, आणि लोखंडाच्या कणाचा रंग तांबडा असल्यामुळे या पट्ट्यातली माती तांबड्या रंगाची असते. तर अशा पद्धतीनं तांबड्या रंगाच्या मातीचा पट्टा म्हणून हा प्रदेश ओळखला जात असतो. मग आता तांबड्या रंगाची माती आहे, विचारलं त्याच्यामध्ये आयर्न ऑक्साईडचं प्रमाण जास्त आहे, म्हणजे आतून भरीव असलेले कण जास्त आहे. त्यामुळे साहजिकच आहे या पट्ट्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की पाणी धारण क्षमता कमी, म्हणजेच ह्या मातीची किंवा जमिनीचा जो pH आहे तो 6 पर्यंत किंवा 6 पेक्षा कमी असतो. म्हणजे याचा अर्थ ही माती ॲसिडिक आहे, आम्लधर्मी माती आहे. आणि याच्यामध्ये फक्त आम्लधर्मीच पीक येणार आहे, बाकीची पिके येणार नाही. कारण जितकी जास्त ॲसिडिक किंवा जास्तीत जास्त बेसिक जमीन बनणार तितके त्याच्यामध्ये जे मूलद्रव्य आहेत पिकासाठी जे लागणार आहेत ते मूलद्रव्यांची संख्या कमी असते. त्यामुळे त्याच्यामध्ये फारसं काही येणार नाही. म्हणून या मातीमध्ये फक्त तांदूळ येणार आहे, कारण तांदूळच एकमेव ॲसिडिक पीक आहे. म्हणून हा तांदळाचा किंवा भाताचा पट्टा म्हणून ओळखला जात असतो. याच्या व्यतिरिक्त बाकीच्या याच्यामध्ये येण्याची शक्यता कमी, बाकीची पिके येण्याची शक्यता कमी. मग बाकीच्या याच्यामध्ये झाडी जास्त येते या ठिकाणी. दाट झाडीचा पट्टा आहे. इथल्या झाडीचा जर उच्चार करायचा असेल तर असं म्हणावं लागेल उंच, दाट आणि सदाहरित अरण्याचा प्रदेश आहे. जगामध्ये सर्वाधिक उंचीच्या वनस्पती या पट्ट्यात आहे, कारण या वनस्पतीला रोज पाण्याचा पुरवठा होतो. नंबर 1. नंबर 2, या ठिकाणी जमिनीवरती उगवल्या जाणार, जागोजागी उगवल्या जाणार ज्या वनस्पती त्या इतक्या दाट असतात की त्यांना माहिती आहे वरती उंची जर वाढली नाही तर सूर्यप्रकाश मिळणार नाही. म्हणून यांच्यामध्ये उंची वाढण्याची तीव्र स्पर्धा लागते. म्हणून जगातील सर्वाधिक उंचीच्या आपलं या ठिकाणी वनस्पती याच पट्ट्यामध्ये असतात. आणि जवळजवळ उगवलेल्या असल्यामुळे दाटीनं असतात. या इतक्या दाटीनं असतात की सूर्यप्रकाश खाली जमिनीवर पण येत नाही, वरच्यावरच रोखला जातोय. म्हणून जमिनीवर गवत पण उगवल्या जात नाही. म्हणून खालच्या भागामध्ये कोंदट वातावरण तयार होऊन जात असतं. म्हणून तिथं वेगवेगळ्या किड्यांची संख्या वाढून जाते, जे दंश केले की बरेच लोक मरण पावतात. तर अशा पद्धतीनं मानवी जीवनासाठी प्रतिकूल हवामान या ठिकाणी असते. म्हणून या ठिकाणी लोकवस्ती कमी आढळतील. ठीक आहे. या ठिकाणी तुम्हाला लक्षात यायला लागेल की दाट वनाचा पट्टा असल्यामुळं या ठिकाणी प्राण्यांची संख्या जास्त आहे. खास करून वनस्पतीवर उपजीविका करणारे प्राण्यांची संख्या जास्त आहे. मग गोरिल्ला असू द्या, चिंपांझी असू द्या, खार असू द्या, माकड असू द्या, अजगर असू द्या, साप असू द्या, या प्राण्यांची संख्या ज्या वनस्पतीवर उपजीविका करतात यांची संख्या सर्वात जास्त असणार आहे. तर असा हा पट्टा येतो, याला म्हणायचं विषुववृत्तीय पट्टा. मग या पट्ट्यातले लोक पण बघा विरळ लोकसंख्या आहे. जे लोक आहे प्रतिकूल हवामान आहे, कारण सर्वात जास्त तापमान या पट्ट्यामध्ये. म्हणून या पट्ट्यातल्या लोकांची कामाची कॅपॅसिटी कमी असते. म्हणून या पट्ट्यातल्या देशातील लोकांचं उत्पन्न पण कमी असतं. या पट्ट्यामध्ये मेजॉरिटी लोक भात आणि मासे या पदार्थाचा सेवनामध्ये वापर करतात बघा. आणि त्याचबरोबर या पट्ट्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल भाताची शेती लोक करतात, आणि ते पण झाडी तोडून त्या ठिकाणी भाताचं 1-2 पिकं घेतले, जमीन नापीक बनली की दुसऱ्या ठिकाणी जातात. म्हणजे थोडक्यात काय, या ठिकाणी आदिवासी जमाती राहतात आणि आदिवासी जमाती स्थलांतरित शेती प्रकारामध्ये गुंतल्या गेलेल्या आहेत. तर अशा पद्धतीनं हा पट्टा येतो असतो, याला म्हणायचं विषुववृत्तीय पट्टा. तर ह्या पट्ट्याचं हे वैशिष्ट्य लक्षात ठेवा. मग इथे पाऊस जास्त आहे, दाट वन आहे, कीटक, पक्षी, जीवाणू, विषाणू यांची संख्या भरमसाठ आहे, पशु पक्षी यांची संख्या भरमसाठ आहे. जगात जेवढे जीव आहेत सूक्ष्म जीवाणूपासून ते मोठमोठ्या प्राण्यांपर्यंत, त्या सगळ्या जीवांमध्ये 50% जीवांचं अस्तित्व या पट्ट्यामध्ये. म्हणून सर्वाधिक जैवविविधताने नटलेला प्रदेश कुठला तर हा आहे. तर किती टक्के एरिया या ठिकाणी, किती टक्के सजीव या पट्ट्यात येते, 50% सजीव या पट्ट्यामध्ये येत असतात बघा. म्हणून सर्वाधिक जैवविविधता असलेला प्रदेश, सर्वाधिक पर्जन्याचा प्रदेश
सर्वाधिक तापमानाचा प्रदेश, सर्वाधिक परिवलंगती असलेला प्रदेश, ठीक आहे, सर्वाधिक पावसाचा प्रदेश, सर्वाधिक तांदूळ उत्पादक करणारा प्रदेश, सर्वाधिक दाट वनाचा पट्टा, तर हाच पट्टा येतो. आणि सर्वात कमी गुरुत्वबल असलेला प्रदेश, तर हाच प्रदेश येतो असतो. याला म्हणायचं विषुववृत्तीय पट्टा. मग आता या विषुववृत्तीय भागामध्ये जगातले कुठले कुठले देश येतात तेही लक्षात घेतलं पाहिजे आपण. मग यामध्ये जगातले जर बघितलं तर इक्वेडॉर, आपण अगोदरच बघितलं ना, विषुववृत्तावर असल्यामुळे इक्वाडोर त्याचं नाव पडलेलं आहे. दुसरा येतो कोलंबिया, दक्षिण अमेरिका खंडातले, आणि ब्राझील. हे दक्षिण अमेरिका खंडातले जे देश आहेत 3 देश या ठिकाणी येत असतात बघा. पहिला, हा दुसरा, हा तिसरा. आफ्रिका खंडामध्ये जर बघितलं तर कांगो हा एक येतो असतो. त्यानंतर साऊथॉम प्रिन्सिपाइप हा एक येतो असतो. त्याच्यानंतर गॅबॉन हा एक येतो असतो. त्याच्यानंतर युगंडा हा एक येतो असतो. कांगो डेमोक्रॅटिक हा एक येतो असतो, ठीक आहे. त्याच्यानंतर केनिया हा एक येतो असतो. सोमालिया हा एक येतो असतो, ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी जर बघितलं आपण तर 7 देश या पार्टमध्ये येतात आफ्रिका खंडामध्ये. पुढं आशिया खंडामध्ये मालदीव येतो असतो, ठीक आहे. इंडोनेशिया येतो असतो. त्याच्यानंतर किरिबाती हा एक देश या ठिकाणी बेटाच्या रूपाने येत असतो. तर अशा पद्धतीने विषुववृत्तीय भागामध्ये आपल्याला जर विचारलेच या ठिकाणी किती देश आहेत, तर विषुववृत्त जवळपास 13 देशातून जात असतं. तर हे 13 देश लक्षात ठेवायचे: इक्वेडोर, कोलंबिया, ब्राझील, कांगो, साऊथॉम, गॅबॉन, युगांडा, सोमालिया, कांगो डेमोक्रॅटिक, केनिया, मालदीव, इंडोनेशिया आणि किरिबाती. तर हे 13 देश या ठिकाणी लक्षात घ्यायचे आपण. पश्चिमेकडून पूर्वेकडे जा किंवा पूर्वेकडून पश्चिमेकडे या. पण याचबरोबर हे लक्षात आलं पाहिजे की या पट्ट्यामध्ये या ठिकाणी पाऊस जास्त आहे, नंबर 1. नंबर 2 आहे की या पट्ट्यामध्ये वनाचं प्रमाण पण दाट आहे. एकटं येतं ब्राझीलमध्ये, इथं जी काही ॲमेझॉन नदी आहे, या ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये जगात जेवढे वन आहे त्यातलं 20% वन या पट्ट्यातच आहे. तर सर्वाधिक दाट, उंच, सदाहरित वनाचा जो पट्टा आहे तो याच ठिकाणी येतो असतो. इंडोनेशियामध्ये सुद्धा रोजच्या रोज पाऊस चालू असतो आणि आसपासचा भाग सगळा समुद्राचा आहे. आणि बेटांचा हा पट्टा असल्यामुळं या ठिकाणी बाष्प मोठ्या प्रमाणात असते आणि त्यामुळे साहजिकच या पट्ट्यामध्ये रोजच्या रोज पाऊस पडत असतो. तर अशा पद्धतीनं हा भाग या पद्धतीनं लक्षात ठेवा, ठीक आहे. आता याच विषुववृत्तापासून उत्तर ध्रुवापर्यंत आणि दक्षिण ध्रुवापर्यंत या ठिकाणी जे अक्षवृत्त आहे, आता आपल्याला माहिती आहे विषुववृत्तापासून उत्तर ध्रुवापर्यंत 90 अक्षवृत्त आहे, ठीक आहे. आणि याच विषुववृत्तापासून एका अंशावरती दक्षिण ध्रुवापर्यंत 90 अक्षवृत्त आहे. तर अशा पद्धतीने दक्षिण गोलार्धात 90 अक्षवृत्त, उत्तर गोलार्धात 90 अक्षवृत्त, 180. आणि हे 0 क्रमांकाचे 181 अक्षवृत्त पृथ्वीवरती येतात. जे काही उत्तर गोलार्धात 90 आहेत त्यापैकी 3 वैशिष्ट्यपूर्ण अक्षवृत्त आहेत. कुठले कुठले? नंबर 1 येतो 23.5 क्रमांकाचं अक्षवृत्त उत्तरेकडचं. नंबर 2 येत असतो 66.5 क्रमांकाचं अक्षवृत्त उत्तरेकडचं, ठीक आहे. हे येतं बघा 23.5 क्रमांकाचं उत्तरेकडचं, हे येतं 66.5 क्रमांकाचं उत्तरेकडचं, आणि या ठिकाणी येतं असतं 90 क्रमांकाचं उत्तरेकडचं. तर हे वैशिष्ट्यपूर्ण अक्षवृत्त आहे, कारण यांना फक्त क्रमांकच दिलेले नाही, यांना क्रमांकाबरोबर सांकेतिक चिन्ह सुद्धा दिलेले आहेत. मग सांकेतिक चिन्ह काय आहे? सांकेतिक नाव देण्यात आलेले, याला नाव देण्यात आलेले कर्कवृत्त, याला नाव देण्यात आलेले आर्किट्रिक वृत्त, आणि 90 अंश उत्तर अक्षवृत्ताला नाव देण्यात आलं उत्तर ध्रुव. याच पद्धतीने दक्षिण गोलार्धात सुद्धा आहेत. मग दक्षिण गोलार्धात कुठले? 23.5 क्रमांकाचं अक्षवृत्त आणि 66.5 क्रमांकाचं अक्षवृत्त. हे येतं 23.5 क्रमांकाचं दक्षिणेकडचं, हे येतं 66.5 क्रमांकाचं दक्षिणेकडचं, आणि हे येतं 90 अंश दक्षिणेकडचं. मग आता दक्षिणेकडचं 23.5 क्रमांकाचं जे आहेत याला नाव दिलं जातं मकर वृत्त, ठीक आहे. 66.5 अंश दक्षिणेकडचं जे आहे त्याला नाव देण्यात येतं अंटार्क्टिका वृत्त, आणि 90 अंश दक्षिणेकडचं जे आहे त्याचं नाव देण्यात येतं दक्षिण ध्रुव. तर अशा पद्धतीनं दक्षिण गोलार्धात 3 आणि उत्तर गोलार्धात 3 अशी अक्षवृत्त आहे की ज्यांना त्यांच्या क्रमांकाबरोबर सांकेतिक नाव दिले गेलेले. मग आता
या ठिकाणी आपण नकाशात बघताना तुमच्या लक्षात आलं असेल हे कर्कवृत्त, हे मकर वृत्त, हे अंटार्क्टिका वृत्त. मग हे नेमके वृत्त वेगळे का काढलेत? म्हणजे 23.5लाच वेगळे का काढले, 21ला का नाही, 20ला का नाही? आणि नंबर 2 आहे त्यांना हीच नावं का देण्यात आलेली? तर हा पहिला मुद्दा आपल्याला आता इथं क्लिअर करून घ्यायचं. हे बघा, या ठिकाणी आपण नेहमी लक्षात घेतलं पाहिजे की ही आपला सूर्य आणि सूर्याभोवती पृथ्वी जी आहे ती नियोजित आणि लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत असते. ठीक आहे. मग आता नियोजित आणि लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत असताना काही वेळेस पृथ्वी इथून जात असते, तर काही वेळेस पृथ्वी इथून जात असते. ज्यावेळेस पृथ्वी इथून जाते त्यावेळेस पृथ्वी आणि सूर्यातलं अंतर कमीत कमी असतं. या स्थितीला उपसूर्य स्थिती म्हटलेली आहे आपण. आणि ज्यावेळेस इथून जाते त्यावेळेस हे अंतर जास्तीत जास्त असते. या स्थितीला आपण अपसूर्य स्थिती म्हटलेले. ठीक आहे. उपसूर्य स्थितीतून ज्यावेळेस पृथ्वी जात असते तर त्यावेळेस पृथ्वीचा या ठिकाणी स्थिती जर लक्षात घेतली आपण तर अशा प्रकारची स्थिती उत्तर ध्रुव इथं असतो, दक्षिण ध्रुव इथं असतो. ठीक आहे. म्हणजे जो काही विषुववृत्त आहे तो या ठिकाणी असा असतो बघा. ठीक आहे. म्हणजे सूर्य कुठल्या गोलार्धात आहे तर दक्षिण गोलार्धात आहे, कारण 23.5 अंश पृथ्वी पलीकडे कललेली आहे. म्हणजे याचा अर्थ हा होतो की हा पृथ्वीचा आस आणि ही पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची कक्षा यांच्यामध्ये दक्षिणेकडे 23.5 अंशाचा कोन होत असतो. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ सूर्य मग दक्षिणेकडच्या 23.5 क्रमांकापर्यंत जाताना दिसतो आपल्याला. आणि पृथ्वी इकडे येताना मग असे जर बघितले आपण तर या ठिकाणी उत्तर गोलार्धात 23.5 अंशाचा कोन होतो. म्हणजे याचा अर्थ हा होतो की सूर्य जो आहे तो उत्तर गोलार्धातल्या 23.5 पर्यंत येऊन पोहोचतो. आले की लक्षात? हां. तर अशा पद्धतीनं काही वेळेस पृथ्वीचा उत्तर गोलार्ध सूर्याकडे कलतो तर काही वेळेस पृथ्वीचा दक्षिण गोलार्ध सूर्याकडे कलतो. मग याचा परिणाम काय होतो? काही वेळेस सूर्य उत्तर गोलार्धात 23.5 पर्यंत जाताना दिसतो तर काही वेळेस दक्षिणेकडच्या 23.5 पर्यंत येताना दिसतो. तर अशा प्रकारची स्थिती या ठिकाणी असते बघा. ठीक आहे. तर या पद्धतीनं पृथ्वी ज्या वेळेस सूर्याभोवती फिरत असते तर त्यावेळेस काही कालखंड 23.5 अंशाचा उत्तर गोलार्ध सूर्याकडे कलतो तर काही कालखंड दक्षिण गोलार्धातला 23.5 क्रमांकाचा सूर्याकडे कलतो. मग दक्षिणेकडचा जो सूर्याकडे कलतो या ठिकाणी त्यावेळेस दक्षिणेकडच्या 23.5 क्रमांकावरती सूर्य गेलेला असतो बघा. आणि ज्यावेळेस पृथ्वी इकडे येते त्यावेळेस उत्तर गोलार्धातल्या 23.5 क्रमांकावरती सूर्य गेलेला असतो. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ सूर्य उत्तर गोलार्धाकडे जातो 23.5 पर्यंत आणि परत दक्षिण गोलार्धाकडे जातो 23.5 पर्यंत, कारण पृथ्वी 23.5 अंश कलत असते. त्याच्यामुळं उत्तर गोलार्धाकडे सूर्य जातानाचा भास होतो, कधी दक्षिणेकडे जातानाचा भास होतो. यालाच आपण म्हणायचं सूर्याचं उत्तरायण दक्षिण आहे. ओरिजिनल सूर्य इकडे तिकडे जात नाही, सूर्य एकाच ठिकाणी असतो. पृथ्वी सूर्याभोवती फिरत असताना 23.5 अंश कलत असते आणि 23.5 अंश कलल्या गेल्यामुळं या ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडतात. हे बघा, इथं असताना उत्तर गोलार्ध सूर्यासमोर आहे आणि दक्षिण गोलार्ध सूर्यापासून दूर आहे. आणि इकडे गेले की आता दक्षिण गोलार्ध सूर्यासमोर येतो आणि उत्तर गोलार्ध सूर्यापासून दूर. ठीक आहे. तर या पद्धतीनं आणि म्हणून इथं होतं काय, सूर्याची उत्तरेकडे जाण्याची अंतिम मर्यादा कुठली? 23.5. आणि सूर्याची दक्षिणेकडची जाण्याची अंतिम मर्यादा कुठली? 23.5. म्हणून या 23.5 पट्ट्याला म्हणायचं हे वेगवेगळे काढलेले आहेत. याच्या पाठीमागचं कारण हेच आहे की सूर्याचं उत्तरेकडची मर्यादा आहे, ही मर्यादा दाखवत असल्यामुळे 23.5 क्रमांकाचे वेगळे काढलेले आहेत. मग आता मूळ मुद्दा हा आहे की याला कर्कवृत्त आणि याला मकरवृत्त नाव का पडलेलं आहे. मग या पाठीमागच्या घटना समजून घ्यायची. आता हे बघा, सूर्य या ठिकाणी येतोय बरोबर 21 डिसेंबरला कर्कवृत्तावरती आणि असे उत्तरेकडे जाताना इथपर्यंत जाताना 6 महिने लागतात. म्हणजे इथून इथपर्यंत 3 महिने आणि इथून इथपर्यंत 3 महिने. या ठिकाणी येतात 21 मार्चला आणि या ठिकाणी येतात 21 जूनला, परत या ठिकाणी येतात 22 किंवा 23 सप्टेंबरला आणि या ठिकाणी येतात 21 डिसेंबरला. तर असा हा उत्तरेकडे जाण्याचा 6 महिने आणि दक्षिणेकडे येण्याचा 6 महिन्याचा कालावधी लागतो. हा 3 महिने, हा 3 महिने, 6 महिने, हा 3 महिने, हा 3 महिने, 6 महिने. ठीक आहे. तर सूर्य बरोबर 21 जूनला असतो 23.5 क्रमांकाच्या उत्तरेकडच्या अक्षवृत्तावर आणि 22ला आणखीन उत्तरेकडनं जाता दक्षिणेकडे जायला सुरुवात करतो आणि एक एक दिवस करत करत दक्षिणेकडे उगत जातो आणि अशा पद्धतीने बरोबर 21 डिसेंबरला येतो 23.5 क्रमांकाच्या दक्षिण अक्षवृत्तावर. आणखीन 22 डिसेंबरला दक्षिणेकडनं जाता उत्तरेकडे जायला सुरुवात करतो, म्हणजे त्याला आपण उत्तरायण म्हणतो. मग 21 डिसेंबर पासून 21 जून पर्यंत उत्तरायणाचा कालावधी आहे आणि 21 जून ते 21 डिसेंबर पर्यंत दक्षिणायनाचा कालावधी. तर अशा पद्धतीनं हे कालावधी या ठिकाणी पाडले जातात. मग आता सूर्य उत्तरेकडे जात असेल किंवा दक्षिणेकडे जात असेल तर एका महिन्यामध्ये जेवढं अंतर पार केलं तेवढ्या अंतराला म्हणायचं एक रास.
राशी भविष्य आपण बघत असाल आणि राशी भविष्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी दिलं जातं मेष रास, वृषभ रास, मिथुन रास असे क्रमानं या ठिकाणी मांडले गेलेले आहेत बघा. कर्क रास अशी क्रमानं मांडणी केलेली आहे. आणि मग रास म्हणजे काय, तर सूर्य उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे जाताना एका महिन्यात पार केलेलं जेवढं अंतर आहे तेवढ्या अंतराला म्हणायचं एक रास. मग आता 21 मार्चला बरोबर सूर्य असतो विषुववृत्तावरती. विषुववृत्तापासून कर्कवृत्तापर्यंत आता इथून इथपर्यंत जाण्यासाठी 6 महिने, याचा अर्थ इथून इथपर्यंत 3 महिने आणि इथून इथपर्यंत 3 महिने, म्हणजे विषुववृत्त ते 23.5 उत्तरेपर्यंत 3 महिने लागतात. मग समजून घ्यायचं हा पहिला महिना आहे, हा दुसरा महिना आहे, हा तिसरा महिना आहे. पहिला महिना म्हणजे 21 मार्चला सुरुवात होतो, ते 21 मार्च पासून ते 20 एप्रिल हा पहिला महिना येतो. म्हणजे या कालखंडाच्या राशीला म्हणायचं मेष रास. कुठला 21 मार्च ते 20 एप्रिल हा पहिला महिना येतो आणि पहिल्या राशीला म्हणायचं मग मेष. ठीक आहे. आता इथून इथपर्यंत जाण्यासाठी दुसरा महिना आहे, म्हणजे दुसरा महिना म्हणजे कुठला आहे, 21 एप्रिल ते 20 मे हा दुसरा महिन्याचा कालावधी येतो. या दुसऱ्या महिन्याच्या कालावधीला म्हणायचं वृषभ रास म्हणायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर 21 मे ते 20 जून या कालावधीला म्हणायचं मिथुन रास. ठीक आहे. 3 महिने 3 राशी झाल्यात. आता 21 जूनला बरोबर कुठल्या राशीत सूर्य जातो, 21 जूनला जातो बरोबर तो कर्क राशीत. आणि आणखीन उत्तरेकडने जाता दक्षिणेकडे जायला सुरुवात करतो आणि त्याच वेळेस तो असतो 23.5 क्रमांकाची उत्तरेकडच्या अक्षवृत्तावर. आणि म्हणून 23.5 क्रमांकाची उत्तर अक्षवृत्ताला म्हणायचं कर्कवृत्त. कारण बरोबर या ठिकाणी सूर्य असतो आणि त्याच वेळेस तो कर्क राशीत प्रवेश करतो, म्हणून याला नाव पडतं कर्कवृत्त. आणि असं करत करत पुढच्या 3 महिन्यामध्ये आणखीन 3 राशी आणि त्याच्या पुढच्या 3 महिन्यात 3 राशी. बरोबर या ठिकाणी 21 डिसेंबरला सूर्य येतो आणि 21 डिसेंबरला आणखीन दक्षिणेकडनं जाता उत्तरेकडे जायला सुरुवात करतो आणि त्याच वेळेस तो 23.5 अंश दक्षिण अक्षवृत्तावर असतो आणि त्याच वेळेस तो मकर राशीत प्रवेश करत असतो, म्हणून त्याला म्हणायचं मकरवृत्त. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी ही जी काही नावं पडलेली ही राशीची नावं आहेत. तुम्ही ज्यावेळेस पंचांग बघायला लागसाल तर त्या 5 अंगापैकी एक अंग म्हणजे हे राशी आहेत. आणि या राशी कशा निर्माण होतात, तर सूर्य उत्तरेकडे जाण्यासाठी 6 महिने म्हणजे 6 राशी, दक्षिणेकडे जाण्यासाठी 6 महिने म्हणजे 6 राशी, टोटल 12 राशी आहेत या. म्हणून इंग्लिश पेपर बघत असाल तर असं समोर या ठिकाणी राशीचं नाव समोर कालावधी टाकतात. मग कधी कधी आपला गोंधळ हा असतो की साले आपली रास तर ही आहे, परंतु या ठिकाणी या कालावधीत तर आपला जन्म झालेला नाही, मग नेमकी गडबडी काय. तर ह्या गडबडी वगैरे काही नसून या ठिकाणी राशीची जी नावं पडलीत या आधारे पडलेली आहेत ते. तर अशा पद्धतीनं 37 वेगळे का काढले, कारण सूर्य उत्तरेकडे 37 पर्यंत जातो, दक्षिणेकडे 37 पर्यंत जातो, म्हणून हे 37 वेगळे काढलेले आहेत. नंबर 1. नंबर 2, याला कर्कवृत्त आणि मकरवृत्तच नाव का दिलं, कारण बरोबर या ठिकाणी सूर्य असतो 21 जूनला आणि 21 जूनलाच बरोबर तो कर्क राशीत प्रवेश करतो, म्हणून उत्तरेकडच्या 37 क्रमांकाला नाव पडतं कर्कवृत्त. आणि या ठिकाणी सूर्य असतो बरोबर या ठिकाणी 21 डिसेंबरला आणि 21 डिसेंबरला असतो 23.5 क्रमांकाच्या अक्षवृत्तावर असतो आणि त्याच वेळेस तो मकर राशीत प्रवेश करतो, म्हणून दक्षिणेकडच्या 23.5 अंश दक्षिण अक्षवृत्ताला नाव पडतं मकरवृत्त. ठीक आहे. आता हा मुद्दा क्लिअर झाला. या मुद्द्यानंतर आता पुढचा मुद्दा हा आहे की हे 66.5 आणि दक्षिणेकडचे 66.5 अक्षवृत्त कशामुळे निर्माण झालेत. मग आता निर्मितीच्या पाठीमागच्या कारण समजून घ्यायचे. हे बघा, या ठिकाणी ज्यावेळेस पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते आणि दक्षिण आपलं उत्तर गोलार्धात ज्यावेळेस 37 क्रमांकावरती सूर्य येतो त्याच वेळेस 66.5च्या पलीकडचा पट्टा 24 तास सूर्यासमोर येतो असतो आणि दक्षिणेकडच्या 66.5च्या पलीकडचा पट्टा रात्रीत जात असतो. ठीक आहे. तर इकडे सूर्याची किरण जे जास्तीत जास्त 23.5 पर्यंत येणार आहे, आपलं 66.5 पर्यंत येणार आहेत. या पलीकडच्या पट्ट्यात 66.5च्या पलीकडच्या पट्ट्यात 24 तास 6 महिने दिवस आहे, इकडं आपलं रात्र आहे आणि इकडं 24 तास 6 महिने दिवस आहे. इथे दक्षिण गोलार्ध आहे, इथं उत्तर गोलार्ध आहे. ठीक आहे. आणि पृथ्वी ज्यावेळेस या टोकाला येते त्यावेळेस या टोकामध्ये या ठिकाणी हा जो पार्ट आहे हा 24 तास सूर्यासमोर येतो आणि 66.5च्या पलीकडचा जो पार्ट येतो असतो तो 66.5चा जो पलीकडचा पार्ट आहे तो 24 तास रात्रीत जात असतो. ठीक आहे. तर पृथ्वीवर 6 महिने दिवस 6 महिने रात्र असलेला जो पार्ट आहे तो 66.5च्या पलीकडचा आहे, म्हणून हे 66.5 वेगळे काढले जातात. मग आता या 66.5ला आर्किटिक वृत्त असं नाव का पडतं, कारण उत्तर ध्रुवावरती आर्किटिक महासागर आहे आणि या आर्किटिक महासागराचा विस्तार बरोबर इथपर्यंत आहे, म्हणून याला आर्किटिक वृत्त नाव पडतं. आणि याला अंटार्क्टिका वृत्त नाव का पडतं, कारण दक्षिण ध्रुवावर अंटार्क्टिका खंड आहे आणि या अंटार्क्टिका खंडाचा विस्तार बरोबर इथपर्यंत आहे, म्हणून याला अंटार्क्टिका वृत्त असं नाव पडलेले आहे.
तर अशा पद्धतीनं या ठिकाणची या सगळ्या घटना लक्षात घेतल्या पाहिजेत. मग 90 अंश उत्तरला उत्तर ध्रुव आणि 90 अंश दक्षिणला दक्षिण ध्रुव, ते ध्रुव ताऱ्यावर नाव पडलं, हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही आता. तर अशा पद्धतीनं या सगळ्या घटना लक्षात ठेवल्या पाहिजेत. तर विषुववृत्तापासून दोन्ही ध्रुवाकडे जाताना कोणते कोणते काल्पनिक वृत्त लागतात, तर उत्तर गोलार्धात 23.5 अंश उत्तर कर्कवृत्त, 66.5 अंश उत्तर आर्किटिक वृत्त, 90 अंश उत्तर उत्तर ध्रुव, आणि दक्षिण गोलार्धामध्ये 23.5 अंश दक्षिण मकर वृत्त, 66 अंश दक्षिण अंटार्क्टिका वृत्त, 90 अंश दक्षिण दक्षिण ध्रुव, ही अशा प्रकारची वृत्त या ठिकाणी पडतात. दुसरा मुद्दा हा आहे की आता या ठिकाणी आपल्या लक्षात आलेलं आहे काय, की सूर्य उत्तर गोलार्धात जातो कर्कवृत्तापर्यंत, दक्षिण गोलार्धात जातो मकर वृत्तापर्यंत. तर अशा पद्धतीनं या पट्ट्यात सूर्य असतो, म्हणजे या पट्ट्यामध्ये तापमान जास्त असतं, म्हणून या पट्ट्यालाच नाव पडतं मग उष्णकटिबंध. हा उष्णकटिबंधाचा पार्ट येतो. ठीक आहे, हा उष्णकटिबंध आहे, मग इथं तापमान जास्त आहे. त्यानंतर 23.5 इकडं आणि इकडं 23.5च्या पुढं हा जो पट्टा आहे 23.5 ते 66, इकडे 23.5 ते 66, या पट्ट्यामध्ये वर्षभर तिरपी किरणं असतात, म्हणून या पट्ट्याला नाव पडतं समशीतोष्ण कटिबंध. मग हा दक्षिण गोलार्धातला समशीतोष्ण कटिबंधाचा पट्टा येतो असतो, हा उत्तर गोलार्धातला समशीतोष्ण कटिबंधाचा पट्टा आहे. मग हा येतो उष्ण कटिबंध, हा येतो समशीतोष्ण कटिबंध. म्हणजे या पट्ट्यात जे देश आहेत तिथलं तापमान तुलनेनं कमी आहे. बहुतांशी विकसित देश याच पट्ट्यात येतात, आणि तापमान कमी असल्यामुळे हे लोक वर्षभर कार्यरत राहतात, आणि वर्षभर कार्यरत असल्यामुळे यांचं उत्पन्न जास्त असतं, हे नेहमी लक्षात घ्यायचं. आणि 66च्या पलीकडचा जो पट्टा आहे, हा पट्टा, या पट्ट्यामध्ये 6 महिने तिरपी किरण आहे, 6 महिने तर रात्रचे, त्यामुळे तापमान खूपच कमी असतं, म्हणून याला नाव पडतं शीतकटिबंध. ठीक आहे, हा पण शीतकटिबंध आहे, हा दक्षिण गोलार्धातला शीतकटिबंध आहे. तर अशा पद्धतीनं पृथ्वीवरच्या पूर्ण भागाचे 3 भागात वर्गीकरण करावं लागतं. उष्णकटिबंध, समशीतोष्ण कटिबंध आणि शीतकटिबंध, असे 3 भाग या ठिकाणी पाडले जात असतात. तर हेच विषुववृत्तापासून या ठिकाणी दोन्ही ध्रुवाकडे जाताना पडतात बघा. आणि याच तापमान पट्ट्यावरून, याला तापमान पट्टे म्हणायचं आपण, या तापमान पट्ट्यावरून मग आपल्याला तापमान समजतंय, हवामान समजतंय, पाऊस समजतोय. त्या भागामध्ये पाऊस समजला की जमीन समजते, मग पिकं समजतात, पिकावरून मग या ठिकाणी तुमचा आहार समजतो, आहारावरून शरीर, शरीरावरून विचार, विचारावरून तुमची कृती, कृतीवरून तुमचं उत्पन्न. तर ह्या सगळा चक्र आपल्याला या ठिकाणी समजायला सुरुवात होते. मग हे सगळं कसं समजतंय ते पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. तर हे झालं विषुववृत्ताबद्दलची माहिती. तर पृथ्वी संबंधित ज्या संकल्पना बघितल्या, 3 संकल्पना बघितल्या आता आपण. एक ध्रुव, दुसरं विषुववृत्त, आणि तिसरं आहे आपलं ध्रुव पहिली बघितली, दुसरा अक्ष बघितला आस, आणि तिसरा येतो विषुववृत्त. अशी या 3 संकल्पना या लेक्चरमध्ये आपण बघितलेल्या आहेत.